माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी रुपये उचलले असा आरोप जो आहे तो धसांनी केला होता. तसंच वाल्मिक कराडाच्या संपत्ती संदर्भातही सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत. तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते. 2 दिवसात सुरेश धस ईडीकडे तक्रार करतील. 50-50 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत नुसत्या वापरायला. त्या काही मेहनत करून कमाई केलेल्या गाड्या आहेत का? 15 वर्ष जो सरपंच राहतो त्याच्याकडे मोटरसायकल नाही. गावचा विकासापुढे त्यांना काही दुसरं केलं नाही त्यांनी. आणि इकडं ह्या सगळ्या संपत्ती आहेत अमाप, आणि ह्या समोर आलेल्या आहेत. ज्या झाकलेल्या आहेत ना ते अजून शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आहे. जे नावं आलेले आहेत समोर तपासामध्ये त्यांचीच फक्त तपासणी झालेली आहे. बाकीच्या तपासात तुम्ही अजून ज्यावेळेस आकडे येतील त्यावेळेस तुम्ही विसरून जाता की हे म्हणजे कोणता आकडा लक्षात ठेवून कोणता म्हणजे अशी परिस्थिती आहे एकंदरीत की खूप मोठी ही काळी माया जमा केलेली आहे. आणि त्याच काळ्या मायाच्या जीवावर यांना लोकांचे जीव जरी गेले तरी त्याचं जास्त घेणं देणं नव्हतं. पुण्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलाय का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय. एका मद्यधुंद तरुणाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. शास्त्रीनगर भागात भर रस्त्यात हा तरुण महिलांसमोर मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे करत होता. तर एका चौकात महिलांच्या समोरच लघुशंका त्यांनी केलेली आहे. भरधाव वेगात तरुण गाडी चालवत होता आणि सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. अश्लील चाळे करणाऱ्यांची ओळख पटली असून लघुशंका अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गौरव आहुजा आणि भाग्येश निबजिया या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही ताब्यात घेतलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. गौरव आहुजावर बऱ्याच केसेस असून त्याला खंडणीच्या गुन्ह्यात 1.5 महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या 4 चाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे. त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेलं आहे. सदरची क्लिप आहे ती प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे. CCTV फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल. अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत कुणाला. पुण्याच्या शास्त्रीनगर येरवडामध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे. पण त्यासोबतच त्याच परिसरामध्ये, त्याच शास्त्रीनगर येरवडा परिसरामध्ये साधारण 1 महिन्यांपूर्वी एका मुलीला IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीचा भर दिवसा चाकूने सपासप वार करत खून झाला. तरी सुद्धा या भागामध्ये पोलिसांची गस्त म्हणावा तेवढा बंदोबस्त अजूनही वाढत नाही. हे त्याहीपेक्षा जास्त चिंताकारक आहे. महिलांच्या समोर लघुशंका करताना चित्र हे पुणेकरांना चांगलं नाही. ज्या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी या पुण्याची उंची एका जगामध्ये नेली, त्या पुण्याच्या महिलांच्या दिनानिमित्त अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना शासनाने कडक कायदा केला पाहिजे. ही मुलं दारू पिऊन कुठून आली, कुठली गाडी चालवली, कुठून आली याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित लोकांना यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यावर आता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुण्यामध्ये दुष्कृत्य करणाऱ्या जो कोणी व्यक्ती आहे, महिलांना किंवा समाजाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीनं भर रस्त्यात ज्यांनी वर्तन केलेले त्याची सगळी चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल. असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो. असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे, आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे. म्हणून हे सगळ्या प्रकरणावर आता जे काही CCTV सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे. खरं तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचे सरकार बंदोबस्त करते.
सकाळी 7:30 वाजता गुंजन चौकातून मी जेव्हा शास्त्रीनगरला चाललो होतो तेव्हा एक गाडी भरधाव स्पीडने गेली. कमीत कमी स्पीड 120चा असेल. तर त्यानंतर थोड्या वेळाने पुढे जाऊन पाहतो तर ती गाडी जागेवर सिग्नलवर थांबली आणि समोरच्या व्यक्तीने दरवाजा उघडून म्हणजे रस्त्यावरती लघुशंका करायला सुरुवात केली. त्यानंतर शेजारी पाजारी म्हणजे मुली वगैरे लेडीज चालल्या होत्या तर त्यांना थोडंसं म्हणजे असं असली चाळ्यामुळं खराब वाटत होतं. तर मी डायरेक्ट मोबाईल काढून मी शूट करायला लागलो तर ते माझ्याशी पण उज्जत घालायला लागला आणि हे करायला लागला. म्हणजे तुम्ही बघत असले व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर पण असली चाळी करत होता तो. पण तुम्हाला शिवीगाळ देखील. एकीकडे आज पुण्यात मद्यधुंद तरुणाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ समोर आला तर दुसरीकडे मारहाणीच्या 3 घटनाही समोर आलेल्या आहेत. त्यामुळे पुण्यात कायद्याचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होतोय. कोथरूडमध्ये गाडी आडवी आली म्हणून मारहाण केल्याची घटना घडली तर खेडमध्ये कंत्राटाच्या वादातून मारहाण करण्यात आली. तर काल रात्री सिंहगड रोड इथे टवाळखोरांनी ऑफिसवरून घरी जाणाऱ्या जोडप्यावर हल्ला केला. एकाच दिवशी पुण्यात या धक्कादायक घटना घडल्यानं वाढती गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना राज्यात महिलाच काय कुणीच सुरक्षित नाही का? पुण्यात नेमकं चाललंय काय असा सवाल विचारला जातोय. ज्या युवकांना मारहाण केली आणि त्यांच्या नाकाचं हाड तुटून सुद्धा बरगडीला मार लागून सुद्धा पोलिसांनी कुठलीही कारवाई करताना दिसली नाही. आणि त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे फोन पोलीस स्टेशनला वाजत होते आणि वाजल्यानंतर पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेत होते. काल पोलीस आयुक्तांशी बोलणं झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आणि संबंधित लोकांवर रात्री गुन्हा दाखल केला. आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.